पूर्ण झालं, राजसाहेबांना भेटली, कशा प्रकारे तुम्ही लोकांना संदेश देताय? राजसाहेब जसं सांगतात की महाराष्ट्र असा घडवायचा आहे की जगाला हेवा वाटेल, आणि तोच संदेश जो आहे आम्ही मनसैनिक गेली 19 वर्ष माझ्या वडिलांनी त्यांच्या प्रभागात दाखवलेला आहे. मग ते रेल्वे ग्राउंडच्या माध्यमातून असू दे, शास्त्रीनगर रुग्णालयात जेव्हा त्यांनी व्हेंटिलेटर्स दिले त्या माध्यमातून असू दे, बागशा मैदानाच्या माध्यमातून असू दे, माझ्या वडिलांनी तेच जे कानमंत्र आहे ते संपूर्ण प्रभागाला दाखवून दिलेलं आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष जे सांगतायत ते त्यांनी त्यांच्या परिसरापासून सुरू केलेलं आहे. मग विचार करा, जेव्हा महाराष्ट्र मनसैनिकाच्या हातात येईल तेव्हा का नाही ते शब्द खरं होणार. महाराष्ट्र नक्की जगाला हेवा वाटेल असाच आहे. प्रचार करायचा त्यांनी तुम्हाला आपण शुभेच्छेची एक सही दिलेली आहे, एक संकेत दिलेला आहे, कसं वाटतं? तसं पाहायला गेलं तर आज बऱ्याच दिवसापासून इच्छा होती की साहेबांनी यावं ऑफिसमध्ये आणि प्रचारात थोडा हातभार लावावा, आणि माझी आणि पदाधिकाऱ्यांची आणि सर्व कार्यकर्त्यांची आणि प्रभागातील जे मतदार आहेत त्यांची इच्छा होती की साहेबांनी यावं, आणि खऱ्या अर्थाने त्यांचं जे सर्वांचं स्वप्न होतं माझ्या सही हे सर्व आज साकार झालं. आणि तो 1 महिन्याचा जो शीण होता प्रचाराचा, तो शीण आमचा पटकन गेला, आणि साहेबांचे इथे येतात एक उत्साह इथे संचारला आमच्या अंगामध्ये. आणि आता 5 दिवसात आम्ही असा प्रचार करणार की 16 तारखेला आमचाच गुलाल असेल हे निश्चितपणे आम्ही म्हणू शकतो. चाणक्य म्हणून मनसे अध्यक्ष प्रत्यक्ष राजकारणाला दुर्दिवशी असेल पालकरीची चर्चा नाही, अतिशय घाईत होते, कारण त्यांना अगदी 4 सेकंद उद्घाटन करायचं आहे प्रचाराच्या, त्यामुळे ते काही बोलले नाही. फक्त गुलाल उद्या 16 तारखेला बळ माझ्याकडे या असं बोललं, तरी आशीर्वाद दिले. आमच्या मला वाटतं ते पुरे आहे.